नमस्कार. आज जीवनामध्ये अशा रम्य संध्याकाळी अशा पवित्र ठिकाणी तुमच्याबरोबर मला संवाद साधताना अतिशय आनंद झाला आहे. आणि खरं सांगायचं तर तिथलं सगळं दृश्य पाहून मन भरून आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला अतिशय आनंद होतो. 99 वर्षाची परंपरा असलेली ही व्याख्यानमाला आणि त्याच्या 27व्या पुष्पाला मला यायला मिळालं, बोलवलं बेनी साहेबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. मी सर्वप्रथम त्या आयोजकांचं आभार व्यक्त करतो आणि मूळ विषयाकडे परत येतो. माझा विषय हा आयुर्वेद वृद्धापकाळ आणि तोही सुखी वृद्धापकाळ अशा दृष्टिकोनातून असतो. त्याच्यामध्ये आयुर्वेद हा आपल्याला लेखनातनं, वाचनातनं, यूट्यूब चॅनेलवरनं सगळीकडनं माहिती असतो. आणि काय अडचण आली तर तुमच्याच गावातले साक्षात धन्वंतरी एकनाथ कुलकर्णी असतात. त्यामुळे त्यामध्ये मी जास्त न जाता वृद्धापकाळाच्या दृष्टिकोनातनं आपण कसं जीवन व्यतीत केलं पाहिजे, आरोग्यदृष्ट्या, आहारदृष्ट्या, विहारदृष्ट्या हा झाला आपल्या आरोग्याशी निगडीत भाग. पण सामाजिक दृष्टिकोनातनं, कौटुंबिक दृष्टिकोनातनं, कायदेशीर दृष्टिकोनातनं आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण सहज कुटुंब राहत असतो त्याच्यामध्ये ज्या समस्या येतात त्याच्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही जीवन व्यतीत केलं पाहिजे याचाही स्पर्श मी त्या ठिकाणी करणार आहे. आयुर्वेद हा मी जे वाचन केलं त्याच्यामध्ये तो अथर्ववेदाचा उपवेद म्हणून सांगण्यात आलेला आहे. आजपासनं हजारो वर्षाच्या मागे अथर्ववेदाची, आपले अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद याची निर्मिती झाली. पण अथर्ववेदामध्ये वनस्पती, त्याचे औषधी गुणधर्म आणि शरीरावरती होणारे परिणाम याचं समग्र वर्णन केलं. ज्या वेळेला मी आयुर्वेदाला गेलो त्यावेळेला मला फारसं याच्यातलं काही ज्ञान नव्हतं. पण जसा जसा अभ्यास करत गेलो तसं तसं ध्यानात आलं की मी 4000 वर्षापूर्वीचं मानव कसा असेल, अभ्यास करणारी लोक कशी असतील. त्यावेळेला तर काही भाभा ॲटॉमिक सारख्या किंवा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी सारख्या संस्था नसतील. मग हे ज्ञान त्यांनी मिळवलं कसं? शतावरी किंवा धने याचा उपयोग शरीरामध्ये पित्तशामना करता होऊ शकतो. किंवा जर तुम्हाला उन्हाळी लागली असेल तर त्याच्यामध्ये धन्याचा काढा तुम्ही घेऊ शकता. हे सांगण्याचं सामर्थ्य वेदांनी आयुर्वेदात दिलं आणि आयुर्वेदानं ते टिकवून ठेवलं आणि ते आत्तापर्यंत आणून ठेवलं. त्याच्यात किती रास झाला, ॲडिशन डिलिशन किती झाले, अनेक टीका त्याच्यावरती झाल्या. टीका म्हणजे जी आपण आता टीका म्हणतो ती नाही, त्याच्यावरती अभ्यास पूर्ण करून लोकांनी त्यांची मतं मांडली, त्याला टीका म्हणतात, त्या झाल्या आहेत. पण या सगळ्याचा उपयोग हा शेवटी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 घटनेच्या संदर्भाच्या चौकटीमध्ये त्या काळच्या ग्रंथकारांनी तो ठेवला. मग पुढे काय झालं, स्थित्यंतर का होत गेली तर भारतामध्ये जी आक्रमणं झाली, ज्या लोकांनी येथे आपलं स्वतःचं बस्तान बसवलं, त्याच्यामध्ये यवनांपासून ते अगदी इंग्रजांपर्यंत आपण विचार केला तर ह्या सगळ्या घटना येत गेल्या. आणि माणसाचा स्वभाव हा नाविन्याकडे जाण्याचा असतो. त्यानं काय आणलं, आपल्या घरात पहा, आपला कोणी प्रवास करून आला तर आपण बघतो त्यांनी काय काय आणलंय, आपली क्युरियासिटी असते त्याच्यामध्ये. तशीच इथल्या नागरिकांना परदेशातनं कोण आलं, काय झालं, का आला इथे तो, मग इथल्या राजसत्तेला तो फायद्याचा आहे का तोट्याचा आहे, याहीपेक्षा तो मला काय देणार आहे इथपर्यंत विचार केला गेला. आणि म्हणून त्यांचा शिरकाव आपल्या देशामध्ये झाला. आणि तो झाला, त्यांची संस्कृती घेऊन ते आले आणि त्यांच्या संस्कृतीबरोबर इथल्या संस्कृतीला डॅमेज कालांतराने हजारो वर्षानंतर होत 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 आजची परिस्थिती निर्माण झाली. तो भाग आपण आपल्या विषयाचा नाही आहे, आपण दुसरीकडे घेऊ. शिर्यते इथे शरीरम म्हणजे जे प्रतिक्षणी शरीर पावणारं असतं, प्रतिक्षणी ते झिजणारं असतं, अशा शरीराला 100 वर्ष कसं टिकवून ठेवायचं याचं समग्र वर्णन
आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये हे वर्णन देत असताना त्याच्यामध्ये आहार विहार ऋतुचर्या दिनचर्या या सगळ्या घटनेचा अभ्यास करून तो एक समग्र असा अभ्यास त्यांनी आपल्या समोर ठेवला. आणि त्या अभ्यासाप्रमाणे जर आपण जगलो तर ग्रंथकर्त्याच्या मनामध्ये असलेला या देशातला या भूमीतला नागरिक हा 100 वर्ष जगला पाहिजे अशी त्याची रचना आहे. मग ही रचना आत्ताच्या कालावधीमध्ये आपल्याला का नाही वापरता येत याचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्या ध्यानामध्ये असं येतं की त्यावेळेची समाज जीवन पद्धती आर्थिक उत्पन्न आणि आजची समाज जीवन पद्धती आणि आर्थिक उत्पन्न याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झाला. आणि मूळ फरक झाला तो म्हणजे ज्या काळात ते ग्रंथ लिहिले गेले हे सगळे सूर्याला समर्पित सूर्यशास्त्रानुसार फक्त सूर्योदयाच्या अगोदरचा 1.5 तास ब्राह्ममुहूर्त ते सूर्यास्तापर्यंत आणि सूर्यास्तापासून पुन्हा दुसऱ्या दिवशी होणारा सूर्योदय. मग हे बदललं कुठे तर मग माणसानं दिवे लावले तेलापासून लावले असतील अग्नी करून लावला असेल. त्याची झोपण्याची पद्धत जी संध्याकाळी 7 वाजता तो झोपत असे 7 साडेसात पावणे 8ला तो आता 9 साडेनऊ 10 आणि आता तर टेलिव्हिजन हा आपल्यासमोर साक्षात उपस्थित 24/7 600 चॅनेल्स 700 चॅनेल्स जगातल्या कानाकोपऱ्यातली माहिती देत असतो. तुमच्या मेंदूला सारखा तो पोखरत असतो. मी खाद्य देतोय असं म्हणत नाही, तो पोखरत असतो. आणि त्या पोखरल्यामुळे आपली आजची आरोग्याची ही अवस्था निर्माण झालेली आहे. किमान 8 ते 9 तास झोप घेणं आवश्यक असतं. अशा वेळेला आता जर आपण झोपेचा कालावधी पाहिला तर तो 6-6.5 तासावरती आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जर तरुणाई आत्ता पाहिली ज्यांचं वय 16 वयापासून ते 16 नाही अगदी अलीकडे सुद्धा मुलगा झोपत नाही झोप येत नाही असं ज्यावेळेला तो आईला सांगतो त्यावेळेला आई त्याच्यासमोर मोबाईल टाकते. याच्यासारखी दुःखद घटना आज आपल्याला पाहायला दुसरीकडे कुठे जावं लागत नाही, आपल्या घरातच असतं. मग अशा वेळेला 100 वर्ष जगण्याचा संकल्प आपण कसा करू शकतो, का करू शकतो, ते करत असताना किती त्याच्यामध्ये अडचणी येतात आणि त्या अडचणींना आपणच कसे जबाबदार असतो याचा जर आपण उहापोह केला तर 100 वर्षाकडचा आपला प्रवास निश्चित यशस्वी होतो. तो जर उहापोह केला नाही तर आपला प्रवास आता 55व्या वर्षापर्यंतच येऊन थांबलेला आहे. 28, 22, 30, 32, 34 वर्षाच्या मुलांना हृदयविकाराचे झटके येतात. त्यांना ब्लड प्रेशर होतं, मेंदूमध्ये गाठी होतात. हा एक भाग झाला. दुसरा भाग होतो तो म्हणजे त्यांना डिप्रेशन येतं. हे डिप्रेशन काय येतं? हे डिप्रेशन समाजामध्ये असलेली जी स्पर्धा आहे त्याच्यामुळे होतं. या स्पर्धेकरता आयुर्वेदामध्ये जो स्वस्थवृत्तामध्ये कशा पद्धतीचं जीवन व्यतीत करावं किती बारीक विचार केलेला आहे तेही सुद्धा सांगतो. पाप पुण्याचा विचार तर त्यांनी केलाच आहे, पण दुसऱ्याच्या शेतामध्ये जर गाय चरत असेल आणि ती पोटभर जर खात असेल तर तेवढंच तिला खाऊ द्यावं, मालकाला बोलवू नये. आजकाल शेजारच्याकडे टी व्ही आला तर माझ्याकडे हा टी व्ही कसा येणार या स्पर्धेमध्ये तो असतो. त्याच्या विरुद्ध आयुर्वेदामध्ये 100 वर्ष जगण्याकरता तुम्हाला हा परिचय दिलेला आहे. सूर्याला साक्षीभाव ठेवून आयुर्वेद याचा संपूर्ण अभ्यास आपण जर केला तर तुम्हाला एक गोष्ट ध्यानात येईल. एकनाथ कुलकर्णी सर आहेत, या ठिकाणी बेनी सर आहेत, त्यांचाही आयुर्वेदाशी त्यांच्या आईंचा संपर्क होता. वनस्पती जी आपल्याला वापरायची औषधाकरता त्या वनस्पतीला विशिष्ट काळी विशिष्ट ऋतूमध्ये जाऊन तिला नमस्कार करायचा आणि तो नमस्कार करून मी तुला या ठिकाणी तोडत आहे ते मानव जातीच्या कल्याणाकरता माझ्या स्वार्थाकरता जात आहे. तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचं असेल महिला वर्गांच्या पुष्यानुग चूर्ण असतं, हे पुष्य नक्षत्रावरती केलं जातं आणि त्याच्यातल्या ज्या वनस्पती आहेत त्या तोडण्याचा क्रमही दिलेला आहे. कुलकर्णी सर बरोबर आहे ना? कुलकर्णी सर हे माझ्या कॉलेजमध्ये शिकायला होते. शिकत असताना ते मला जवळजवळ 3-1 वर्ष ज्युनियर होते, पण त्यांचा अभ्यास माझ्या अभ्यासाच्या पुढे नेहमी 2 पुस्तकं 2 इयत्तात असायचा असा माणूस नाशिकचा आहे आणि तो तुमच्यातला आहे याचाही मला जास्त आनंद होतो. वर्तमानपत्रात त्यांनी वाचलं, त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले मी येऊन भेटतो
आणि जातो. पण बेनी साहेब, तुम्ही त्यांना इकडे धरून ठेवलं, ते योग्य केलं, त्याबद्दलही तुमचे मी आभार मानतो. अशा वेळेला वनस्पतीला तोडण्याकरता म्हणजे सहिष्णुता, अहिंसा, जैन तत्वज्ञानामध्ये वनस्पतीला एकेंद्रिय जीव मानलेला आहे. आणि ते तोडत असताना मी तुझ्या तोडत आहे, पण ते कुठल्या कारणाकरता येते, तू तुझ्या सर्व औषधी गुणधर्मांसहित याच्यामध्ये ये, असं त्याला विनंती केली जाते. ही विनंतीची पद्धत संपली, हा सगळा संस्कार संपला आणि त्या संस्कारातनं आला म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 8:30 जे TV चॅनेल्सवरती चालतं, त्याच्यातनं कुटुंबाची सगळी अवस्था बदलायला लागलेली आहे. आता तर पूर्वी तर रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत टेलिव्हिजन बंद होऊन जायचे. आता राऊंड द क्लॉक असतात. त्याच्यामुळे टेलिव्हिजनमुळे तुमचं आयुष्य खाली खाली येत चाललेलं आहे, हेही तुम्ही ध्यानात ठेवा. आजही युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, भारतामध्ये, इव्हन नाशिकमध्ये काही कुटुंब मला माहिती आहेत, नवीन घर घेतलेलं असतं पण त्याच्या ठिकाणी टेलिव्हिजन नसतो. अशा लोकांचा एक गट नेटवरती स्थापन झालेला आहे आणि त्यांच्या आयुष्याची संपूर्ण नोंद त्याच्यामध्ये केली जाते आणि त्याच्यातनं एक 5 वर्षानंतर निकाल आपल्या हाती येऊ शकेल की टेलिव्हिजनमुळे इतरांपेक्षा त्यांचं आरोग्य कसं राहिलेलं आहे. हा अभ्यासाचा विषय, पण तोही आपल्याला वृद्धापकाळाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, म्हणून या ठिकाणी मी त्याचा उहापोह केला. चरक सुश्रुत वाघभट यांनी ग्रंथांमध्ये रोगाची लक्षणं, ते का होतात, कधी होतात, किती दिवसात ते बरे होतात, याला कुठली औषधे द्यायची, इथपर्यंत तर दिले आहे. आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये अशा प्रकारची उपचार पद्धती असते की रोगानुसार औषधोपचार दिली जातात, सिम्पटॅमॅटिक देतात, रुग्णाला बरं वाटतं. पण आयुर्वेद हा जगातला एकमेव असा आहे की जिथे उपद्रव आणि उदरक म्हणजे तो व्याधी पुन्हा न होणे आणि त्याच्यातनं जर काही गोष्टी राहिल्या असतील तर त्याचा शरीराला त्रास कसा होणार नाही याकरताची चिकित्सा सुद्धा आयुर्वेदानं सांगितली आहे. परंतु आपल्याकडे आयुर्वेदिक औषध घेण्याचा कल कमी आहे. आमच्याकडे रुग्ण ज्या वेळेला येतो त्यावेळेला सांगतं, साहेब याचं सगळं झालंय, आता आयुर्वेदाचं करून बघा, जगला तर जगला. हे चुकीचं आहे. पहिल्याच वेळेला जर तुम्ही आयुर्वेदाचा स्वीकार केला गेला तर त्याचा निश्चित तुम्हाला उपयोग होतो. आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, निसर्गोपचार असेल, इलेक्ट्रोपॅथी असेल, याचा प्राथमिक अवस्थेत जर तुम्ही उपचार घेतला तर निश्चित तुम्हाला मोठमोठ्या रोगातनं तुम्ही बाहेर पडू शकता. चरक सुश्रुतांनी आहार विहार आणि निसर्गाची रचना ज्या ऋतूंमध्ये केली आहे, 6 ऋतूंमध्ये केलेली आहे. आपल्याकडे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असतो, त्याच्यामधल्या घटना त्याच्यात वर्णन केलेल्या आहेत. चरकांमध्ये, अष्टांग संग्रहामध्ये, अष्टांग हृदयामध्ये, ऋतुचर्या अध्यायामध्ये, त्याच्यानंतरच्या अध्यायांमध्ये जेवायला कसं बसावं इथपर्यंत सांगितलेलं आहे. आता बुफे सिस्टीम घेतात, उभं राहून जेवतात. घरामध्ये असा एक टेबल ठेवलेला असतो, ऑफिसला जायचं असतं. आता तुमच्याकडे लोकलचा विषय नाही आहे, पण मुंबईचा माणूस हा लोकल माझी 9:22ची आहे, आता 8:37 झालेत, मला जायला किती वेळ, तो ती प्लेट हातात घेतो, पेपरमध्ये घेतो आणि ते खात 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 तो त्या रेल्वेमध्ये जातो आणि बसतो आणि मग रेल्वेत तो पाणी पितो. पाणी बसून पिलं पाहिजे हे आयुर्वेद शास्त्र सांगतं. बसून पाणी पिण्याचे जे गुणधर्म आहेत हे आता ह्या ठिकाणी मी एवढं डिटेल सांगू शकत नाही, पण जाता जाता स्पर्श करून देतो तुम्हाला. कधीही पाणी प्यायचं असलं तर बसून पाणी प्यावं एवढं शास्त्र सांगतं. त्याचा जरी अभ्यास केला तर तुम्हाला निश्चित रोगापासून मुक्ती मिळू शकते किंवा होणाऱ्या रोगाची तीव्रता कमी असू शकते, हे मी तुम्हाला छातीत ठोकपणे सांगू शकतो. याचा तुम्ही अनुभव घ्या. मग पाणी गरम प्यावं, कुठलं प्यावं, कसं प्यावं याचं पण वर्णन आहे. पण अगस्ती ताऱ्याचा उदय झाल्यानंतर पाणी निर्विष होतं आणि ते पोटेबल वॉटर होतं. याचा पुण्यातल्या NCL मध्ये आम्ही 7 वर्ष घेतला. उन्हाळ्यातलं पाणी घेतलं, हिवाळ्यातलं पाणी घेतलं, पावसाळ्यातलं पाणी घेतलं, पुरातलं पाणी घेतलं. पण अगस्ती ताऱ्याचा उदय ज्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्याच्या पौर्णिमेच्या अगोदर, म्हणजे आपली नारळी पौर्णिमा असते त्याच्या अगोदर होतं, त्यावेळेला ते पाणी मॅक्झिमम पोटेबल झालेलं असतं. कारण पृथ्वीचा गुरुत्व ज्या ज्या पद्धतीनं फिरत असतो तसं तसं त्याच्यातले सेडिमेंट्स खाली येत राहतात आणि वरती फक्त राहतं मानवाला आणि प्राण्यांना उपयुक्त ते पाणी. अमेरिकेत गेल्यानंतर किंवा युरोपमध्ये गेल्यानंतर तिथे साधारणपणे 3 पाऊंडाला, लंडनला 4 पाऊंडाला अशी स्प्रिंग वॉटरची बाटली मिळते.
पाहिली असेल आपण कधीतरी, तिकडच्या झऱ्यांचं पाणी असतं ते, त्यांना कळतंय हजारो वर्षापासून, पण ते स्प्रिंग वॉटर पुण्या मुंबईतले श्रीमंत लोक क्रेटच्या क्रेट आणतात, फ्रीज मध्ये ठेवतात आणि ते पितात. अरे कधीतरी एकदा अगस्ती ताऱ्याचं निर्विष झालेलं पाणी पिऊन बघा. मी पितो, माझ्याकडे ते पाणी असतं, ठेवता येत नाही जास्त साठवून, पण दरवर्षी 20-25 लिटर तरी ते पाणी मी आणतो आणि त्याचा वापर करत असतो. हे सगळं सांगायचं तात्पर्य असं की आहारामधनं आरोग्य असतं, विहारामधनं आरोग्य असतं, ऋतुचर्येमधनं आरोग्य असतं. कडक थंडी पडलेली आहे आणि नॅचरलच्या दरबारामध्ये प्रचंड गर्दी असते, चूक. उन्हाळा आहे, प्रचंड गरमी होते, संध्याकाळी नॅचरल आईस्क्रीम नाव घेऊन बोलतो आपण, गर्दी करतो त्या ठिकाणी. आईस्क्रीम ते चांगलं आहे, पण ते आपल्या शरीराकरता आहे का याचा विचार थोडा तरी करा. अमूलचा 1ला 1 पॅक फ्री कंपनी विकायला बसते, फुकट देत नाही, पण ते आपण घेतो. त्या आईस्क्रीमच्या सर्व सिस्टीमची लढाई ही गेले 15 वर्ष मी जवळून पाहिली आहे, कारण त्याच्यातला एक मी दावेदार कोर्टातला होतो. आणि नंतर त्याच्यावरती छापण्यात आलं की त्याच्यामध्ये वनस्पती तूप हे घट्ट राहण्याकरता छापलं जातं, पण त्याला आता आईस्क्रीम म्हणता येत नाही, त्याला डेझर्ट म्हणतात. हे आपल्या शरीराला आहे. मग असं जर डेझर्ट तुम्ही खात बसलात तर मग तुम्हाला अटॅक येणार, स्टेंट लावावा लागणार, बायपास सर्जरी होणार. जाता आता मगाशी सरांनी सांगितलं की पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये आजपासून 20 वर्षापूर्वी पुण्यामध्ये फक्त पब्लिक सेक्टरचं एकच हॉस्पिटल होतं. तिथे सर्जरी करणारे डॉक्टर अविनाश इनामदार होते. ते माझे चांगले स्नेही मित्र आणि गुरु. ते म्हणायचे की गरिबांना हे परवडत नाही हो. त्यावेळेला तर 4 लाख आणि 5 लाख बायपासला लागायचे. त्यांनी स्वतःच्या क्लिनिकमध्ये 1200 फुटाच्या फ्लॅटमध्ये परिहार चौकामध्ये औंधला हॉस्पिटल केलं, कार्डियाक सर्जरी केली. त्या ठिकाणी देशातले बेस्ट कार्डियाक सर्जन यायचे आणि ही सगळी सर्जरी ते 80,000 रुपयात करून दाखवायचे. मला वाटतं त्यांच्याकरता एकदा टाळ्या तुम्ही वाजवल्या पाहिजे, कारण असा माणूस ज्यानं 15,000, आता त्यांचं वय 70-72, तुम्ही युट्यूबला गेलात की आता कळेल तुम्हाला, पाहू शकता तुम्ही. असा माणूस त्यांनी 15,000 बायपास केल्या, त्यातल्या 5,000 केवळ 1 रुपया मानधनावरती केल्यात. आहे का असा डॉक्टर कधी आपल्या पाहण्यामध्ये? पण त्या डॉक्टरांनी आता आयुर्वेदाचा अभ्यास केला आहे, त्या डॉक्टरांनी आता निसर्गशास्त्राचा अभ्यास केला आहे आणि ते त्या पद्धतीचं काम करतात. डॉक्टर M.S. वालियाथन म्हणून एक गृहस्थ आहेत तंजावरचे. 1967 साली ते कार्डियाक सर्जन झाले. अमेरिकेत न थांबता ते भारतात आले आणि केरळमधल्या चित्रा इन्स्टिट्यूटमध्ये ते दाखल झाले. चित्रा इन्स्टिट्यूट म्हणजे तिथल्या चित्रा राजघराण्याचा ते एक वाडा होता, तो त्यांनी सेकंड हँड घेतला आणि तिथे त्यांनी ते काम सुरू केलं. आणि आज चित्रा इन्स्टिट्यूट जगातली नंबर 1ची आहे. त्यांनी चरक आणि सुश्रुत याचं संस्कृत, ते स्वतः संस्कृत बोलायचे लहानपणापासून ते आत्ता सुद्धा. त्यांचं वय साधारण 88च्या आसपास आहे, 89च्या आसपास आहे. ते माझे चांगले स्नेही आहेत, पद्मविभूषण पदवी मिळालेली आहे. त्यांनी चरक सुश्रुत संहितेचा अभ्यास करून त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर केले आणि ते आता जगातल्या सर्व कॉन्फरन्सेसमध्ये सांगतात की मेडिकल सायन्सला चॅलेंज देणारं फक्त चरक आणि सुश्रुत आहे. ती जर जीवनशैली घेतली तर जगातल्या फार्मास्युटिकल कंपन्या बंद कराव्या लागतील, एवढा कॉन्फिडन्स ते आपल्याला देऊ शकतात. पण अर्थशास्त्र असतं, त्याला विरोध केला जातो, हा भाग सगळा वेगळा आहे. पण आपण जेव्हा केव्हा तुम्हाला तुमच्याकडे 4 पैशाची सुबत्ता असेल, तुमच्याकडे मोबाईलवरती नेटपॅक असेल, तर कधीतरी एकदा चरक संहिताचा विकिपीडिया एकदा उघडून तर बघा. मराठीत दिलेला आहे की चरक संहिता म्हणजे काय, असं तुम्ही टाका गुगलला, तुम्हाला त्याची माहिती येते, ती वाचा. तुमचं 100 वर्षाच्या आयुष्याकडचा प्रवास हा तिथं सुरू होणारा आहे. जगामध्ये आश्रम व्यवस्था ही फक्त भारतीय संस्कृतीनं, आणि मी आता ठामपणे सांगू शकतो की भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृतीनं जगाला ती दिलेली आहे. ब्रह्मचर्य आश्रम दिलेला आहे, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यास आश्रम. आश्रम याच्यामध्ये श्रम हा शब्द आहे, हा आपण नक्की ध्यानात घेतला पाहिजे. आपण वानप्रस्थाश्रम झालं किंवा संन्यास आश्रम घेतला म्हणजे आता मी कुठले कष्ट करणार नाही असं नाही. त्या त्या आश्रमाच्या नियमांचे जे श्रम आहेत
ते तुम्ही केलेच पाहिजेत. ते जर केले तर 25 चोक 100 वर्ष तुमचं आयुष्य निश्चित आहे. 25 वर्षापर्यंत तुमचं आयुष्य हे वेगळ्या पद्धतीचं आहे. तुम्ही ज्ञान मिळवू शकता, तुम्ही विज्ञान मिळवू शकता, तुम्ही अर्थार्जनाची दिशा ठरवू शकता, तुम्ही तुमच्या सहजीवनाचा साथीदार निवडू शकता. 25 ते 50 या वयामध्ये तुम्ही गृहस्थ असता. घरी राहणारे गृहस्थ म्हणजे घरी बायका पोरं असतात. सकाळ दिवसभर कुठे गेला तरी संध्याकाळी माणूस घरी येतो, तो गृहस्थ. जो संध्याकाळी घरी येत नाही, मध्यरात्री येतो, तो गृहस्थ नव्हे. बरोबर आहे का? अशा गृहस्थांना 100 वर्ष जगण्याचा अधिकार आहे. जो रात्री 7च्या आत घरात असतो, कुटुंबाबरोबर असतो, जेवतो, एका ताटावरती बसून संवाद साधतो, त्या माणसाला आपण 100 वर्षाचा जगलेला नक्की पाहू शकतो. त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय करतात लोक? 50-60 वर्ष झाली की आता मी रिटायर्ड झालो, संध्याकाळी दुधाकाठला यायचं, बसायचं, गप्पा मारायचं, जाताना पांड्याची मिठाई, चाटबीट काहीतरी खायचा, गप्पा मारायचा, आणि दिवसभर शहरामध्ये काय घडलं, मोदी काय म्हणाले, राहुल गांधी काय म्हणाला, याचा आपल्याशी सूत्राम संबंध नाही. मोदी साहेब स्वतः आयुर्वेदाचं तंतोतंत पालन करतात. ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तिथपर्यंत माझा त्यांचा अतिशय चांगला स्नेह. पंतप्रधान झाल्यानंतर लिमिटेशन्स येतात आणि ते वेळ देऊ शकत नाही, पण त्यांनी एक काम मात्र केलं. त्यांनी आयुर्वेदाचा किंवा आयुष म्हणजे आयुर्वेद, युनानी, योग सिस्टीम, होमिओपॅथी सिस्टीम, तिब्बी सिस्टीम आणि आता तिबेटच्या दलाई लामांपासून निर्माण झालेली सोवा रिक्पा नावाची जी सिस्टीम आहे त्याला मान्यता दिली. त्याचं खातं काढलं आणि ते खातं आज जगामध्ये राज्य करतं. दरवर्षी आपण 21 जूनला योग दिन साजरा करतो. जगातल्या 123 देशांनी त्याला योग दिन म्हणून मान्यता दिली आहे. मला वाटतं हा आयुर्वेदाचा पुन्हा एकदा प्रवास सुरू झालेला आहे. आम्ही आयुर्वेदात रिसर्च करतो. कुलकर्णी सर, आयुर्वेदात रिसर्च करतो म्हणजे काय करतो तर जे पूर्वी सर्च झालेलं आहे ते पुन्हा शोधून काढायचा प्रयत्न करतो. इतका सोपा अर्थ रिसर्च या शब्दाचा आहे. ते असतंच. वरून पडणारं फळ न्यूटनला दिसलं आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा त्याला संदर्भ झाला. पूर्वी पडत नव्हती का त्याच्या अगोदर फळं? पण त्याच्या बुद्धिमत्तेने ते हेरलं आणि त्यानं जगाला तो सिद्धांत दिला आणि म्हणून आज त्याच्या अभ्यासावरती आपण मंगळापर्यंत, चंद्रापर्यंत, बुधापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकलो. नव्हे आपण यशस्वी झालो. का झालो तर सिस्टीमला धरून त्यांची आयुष्याची चर्या होती. न्यूटनचं चरित्र तुम्ही वाचा. संध्याकाळी ते झोपत असे आणि ग्रह तारे बघण्याकरता ते मध्यरात्री उठायचे, पण सूर्योदयाच्या अगोदर 2 तास. चरकांनी सांगितले ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय? सूर्योदयाच्या अगोदर 1.5 तास. विज्ञान तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुमचा मेंदूही त्या पद्धतीचा झाला पाहिजे. याकरता आयुर्वेद हा तुमच्या जीवनातला महत्त्वाचा भाग आहे. 2 गोष्टी मी आता वेगळ्या सांगणार आहे. आयुर्वेद म्हणजे आपल्या समोर नेहमी असा ऋषीमुनी, दाढीवाला बाबा अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यांचाही अभ्यास असतो. परंतु काही समाजातली लोक हा काय आम्हाला शिकवणार असं असतं. पण ज्यावेळेला करोनाचा काळ आला त्यावेळेला करोनिल नावाचं रामदेव बाबांनी औषध काढलं आणि ते एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणून त्यांनी केलं. 500 रुग्णांवरती चाचणी केली. त्याला कुठलीही इंग्रजी औषधं दिली नाही. केवळ करोनिल आणि श्वासारीसारखी औषधं दिली. ग्रंथोक्त आहे त्याच्यामध्ये गुळवेलीसारखं औषध आहे आणि ते घेतलं आणि लोकांचे प्राण जे जाणार होते ते टिकलेत. अशा औषधाला सुद्धा विरोध केला गेला, कारण अर्थशास्त्रीय त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्यांचं नुकसान होतं. रेमडेसिवीरचा मार पडू शकतो ना त्याच्यामध्ये, म्हणून त्याला विरोध केला गेला. पण सरकार त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहिलं आणि आजही ते औषध सिद्ध झालेलं आहे. रामदेव बाबांनी गुळवेलीसारखं वनस्पती जी झाडावरती उगवते, जी साधी वेल आहे, जाता येता आपल्याला इथे सुद्धा दिसते अनेक ठिकाणी, तिचा उपयोग करून हे दिलेलं आहे. म्हणून मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, माझ्या प्रॅक्टिसमध्ये, माझ्या रुग्णांना मी सुंठ, एक वनस्पती, दुसरी आवळा, तिसरी शतावरी, अश्वगंधा आणि गोखरू या 5 म्हणजे जे साथीदार आहेत यांच्यावरती मी चांगले चांगले रुग्ण त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि 6वं एक वनस्पती म्हणजे मिश्रण येते ते म्हणजे त्रिफळा चूर्ण. त्रिफळा चूर्ण लोकांना काय असतं, लग्नाला गेलो, पोटात डच्च झालंय, पोट माझं खराब झालंय, त्रिफळा चूर्ण घेतलं. नाही, तुम्ही जर रोज अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण घेतलं, 3 महिन्यानंतर
तुमची बायको सांगते जरा स्मार्ट दिसताय हो, काय खाल्लं तुम्ही, का मैत्रीण भेटली तुम्हाला, दोनच प्रश्न त्यांचे येतील, तुम्ही करून पहा. बरोबर आहे ना सर? त्रिफळा चूर्ण हे सुरकुतीनाशक आहे, ते रसायन आहे, ते शरीरातल्या प्रत्येक 7ही धातूंवरती काम करतं. रस रक्त मांस मेद मज्जा अस्थिवरती काम करतं, शुक्राचं जतन करतं. आणि ह्या 7ही धातूंचं जर तुमच्या शरीरात जतन झाली, चांगली उत्पन्न झाले, तर ओज नावाचा प्रकार तुमच्या शरीरामध्ये चेहऱ्यावरती दिसतो. आपण काय म्हणतो, तो काय ओजस्वी आहे. तो ओज या शब्दाचा अर्थ शरीरातले हे 7ही धातू जर तुमचे समस्थितीत असेल तर तुम्हाला चेहऱ्यावरती ओज दिसू शकतं. मग 7 धातू समस्थितीत राहणार कसे? उत्तम आहार, आहाराचे जे 10 भाव सांगितलेले आहेत त्या प्रकारचं तुम्ही घेतलं पाहिजे. उत्तम विहार केला पाहिजे. विहार केला पाहिजे म्हणजे पायी चालत गेलाय, परदेशात गेलाय, तसं नाही. जे आयुर्वेदाने विहाराचे नियम सांगितलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही घेतलं पाहिजे. आयुर्वेद शास्त्र एकमेव जगातलं शास्त्र असं आहे की जे आई वडिलांच्या पुण्याईमुळे त्या मातेच्या शरीरात जो गर्भ निर्माण होतो त्या गर्भापासून ते मृत्यूपर्यंतचं जीवन कसं जगावं याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि त्या माहितीकरता गर्भावस्थेतल्या मातेचा आहार, त्याचा शरीरातल्या गर्भावरती होणारा परिणाम, शतावरी कल्प औषध माहिती आहे का आपल्याला? कोणाला माहिती आहे? हात तर वर करा, मला कळू द्यात. नाशिककरांना किती माहिती? अरे वा, सगळ्यांनाच माहिती आहे. हे गर्भिणीला दिलं जातं, पण त्याचा शरीरातल्या गर्भावरती परिणाम होतो. हे चरकाचार्यांनी भावप्रकाश ग्रंथांमधनं अष्टांग संग्रह, अष्टांग हृदय, सुश्रुतामध्ये शतावरीचे गुणधर्म सांगितलेत. का सांगितले? त्यावेळेला तर कुठले लॅब नव्हत्या, त्यावेळेला तर काही नव्हतं. हे विज्ञान समजण्याकरता तुम्हाला अध्यात्मशास्त्राची जोड असावी लागते. तुम्ही विचार करा, आर्यभट्ट नाव ऐकलंय आपण. या माणसानं कसं ग्रहताऱ्यांचं सगळं मॅथमॅटिक्स मांडलं असेल. आपल्याकडे ह्या तारखेला, इंग्रजी तारखेला आता आपण म्हणतो, पण जर तुम्ही कॅलेंडर समजून घेतलं चैत्र महिन्यापासून पूर्णपणे, जाता जाता एक मुद्दा आजच्या व्याख्यानात मी तुम्हाला सांगितलं. चैत्र महिना, घरी गेल्यानंतर तुमचा नातू असेल, सून असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, त्याला 12 महिने तरी शिकवावं किमान. शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष काय तो तरी त्याला समजावून सांगा. पण हे सांगण्याचं सामर्थ्य, वेळ आपल्याकडे नाही. आणि त्या मुलाला जर काही सांगायला गेलं तर त्याचे पालक सांगतात, हो ते नंतर त्याचं उद्या प्रेझेंटेशन द्यायचे, त्याचा प्रोजेक्ट द्यायचा उद्या शाळेमध्ये, ते तुमचं नंतर सांगा. हा नंतर कधीच येत नाही, तो क्षण धरून ठेवावा लागतो. प्रशांत दामलेंच्या नाटकामध्ये नेहमी सासू या शब्दाची व्याख्या सांगितली असते, सारखी सूचना. सून या शब्दाची व्याख्या सांगितली असते, सूचना नको. पण सिनियर सिटीजन जे घरातले असतात, सासरा, त्याच्या बाबतीमध्ये मात्र कुठलीच डेफिनेशन नाही. ती प्रशांत दामलेला मी सांगितली, सारखा समन्वय राखणारा. एका बाजूने सुनेचे टोमणे येतात, तिकडे सासू म्हणते तुमची सुनेला तुम्ही लाडवून ठेवले, सून म्हणते तुमची बायको असं करते, तिथनं मुलगा येतो तो म्हणतो बाबा तुम्ही असं काय केलं, नातू येतो तो म्हणतात आजोबा तुम्ही काय नका, तुम्हाला हे कळणार नाही, हा मोबाईल चालवायचा तो द्या माझ्या हातामध्ये. सारखा समन्वय राखण्यामध्ये त्या कुटुंबा प्रमुखाचं दिवस जातो. जो आनंदाने समन्वय राखतो तो सासरा 100 वर्ष जगतो. जो संघर्षात जातो तो मग बायपासला जाऊन तिथे थांबतो. ह्या सर्व गोष्टी सांगायचं, मी औषधं कसं जगा हे सांगत नाही, हे का घडतं आणि ह्याला काय उत्तर आहे हे सांगण्याचं कामाकरता मी 214 किलोमीटरवरनं इथे आलेलो आहे. बेनी साहेबांनी विचारलं मला, तुमचा आभार करतो, सत्कार करतो. म्हटलं मी जगामध्ये कुठेही व्याख्यानाला गेलो तर मी 1 रुपयाही घेत नाही. लंडनला सुद्धा व्याख्यानाला गेलो तर माझ्या खर्चाने जातो. भारत देशात जर असेल तर काश्मीर ते कन्याकुमारी मी व्याख्यानाला जात असतो, मी माझ्या खर्चाने जातो. अहो माझ्या देशातल्या माणसाला माझ्याच देशातलं ज्ञान द्यायचं असेल तर मी कशाचे पैसे घ्यायचे, का घ्यायचे, काय संबंध, मला कुठला अधिकार आहे? आणि त्यात मला सगळं समजले म्हणून नाही. कुलकर्णींसारखे त्यांना माझ्यापेक्षा जास्त अभ्यास झालेले व्यक्तिमत्व असतात. मला थोडंसं कळालं, ते थोडंसं तुमच्यापर्यंत आणलं, थोडंसं तुमच्यापर्यंत दिलं. ते म्हणाले तुमचं मानधन काय आणि आभार प्रदर्शन काय? मी म्हटलं आभार प्रदर्शन माझ्या कार्यक्रमामध्ये मला चालत नाही. म्हणाले का चालत नाही? म्हटलं मी प्रेक्षकांना माझ्या आभाराची ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला एक गोष्ट मागतो, तुमच्याकडे मी मागणार आहे, मागू ना, ती घेऊन जाणार मी इथनं आणि तीच माझी खरी कमाई असते. पुन्हा मूळ विषयाकडे येतो, पाण्याची शुद्धता.
याच्याकरता ॲक्वागार्ड, रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रेशर सगळं पाणी असतं. मी पुण्यात राहतो, माझ्या घरीही हे लावलेलं आहे. कारण का तर माझ्या टाकीमध्ये जे पाणी येतं ते कधी बोरचं असतं आणि कधी कॉर्पोरेशनने दिलेलं असतं. असं मिश्र पाणी येतं, त्याच्यामुळे मला ते फिल्टर करून घ्यावं लागतं आणि ते मी घेतो. पण कॉर्पोरेशनचं पाणी जे असतं, ज्याचं 40 ते 60 डेन्सिटी एवढं जे पाणी शुद्ध असतं, ते पाणी जर तुम्ही घेतलं तर त्याच्यातली जी घटकद्रव्य असतात, त्याच्यातले जे खडे असतात, आपण असं खडे म्हणूयात त्याला, ते तुमच्या शरीराला कॅल्शियम देतात. आणि ते कॅल्शियम घेतलं तर तुम्हाला कॅल्शियमची कुठलीही गोळी घ्यायची गरज नाही. तुमचे सांधे ठणठणीत राहतील, तुमचं आरोग्य ठणठणीत राहील. 100 वर्षाच्या प्रवासाची तिथून सुरुवात होते. प्रातःकाळी मी उठतो म्हणजे किती वाजता उठतो तर प्रातःकाळ म्हणजे हा सूर्याच्या उदयाचा काळ दिलेला आहे. आणि ब्राह्ममुहूर्त म्हणजे त्याच्या अगोदर 1.5 तास, साधारणपणे 54 ते 56 मिनिटाचा तो जो आपल्याकडची कालगणना इतकी ॲक्युरेट केली आहे. जयपूरला ज्यांनी त्या राजाने केलेलं घड्याळ पाहिलं असेल तेव्हा ध्यानात येतं की आपली भारताची कालगणना किती अचूक आहे. तुम्ही मला सांगा, चंद्राचं दिलेलं अंतर, मंगळाचं दिलेलं अंतर यांनाही पृथ्वीवरती बसून त्या दिव्य दृष्टीने दिलेलं ज्ञान आजही ते तितकंच तंतोतंत खरं भरतं. आणि हे मंगळाच्या वेळेला तर सिद्धच झालेलं आहे. पुण्यामध्ये डॉक्टर प व्ही वर्तक म्हणून एक अतिशय मोठे गृहस्थ आहेत, वारले ते नुकतेच. प्रभात टॉकीजला अप्पाभवन चौकात त्यांचा दवाखाना आहे, MBBS. पण अध्यात्मशास्त्रातली प्रगती त्यांनी जन्मापासून केलेली आहे. 1967-68 साल असेल, त्या गृहस्थांनी सूक्ष्म देहाने मंगळावरती प्रवेश केला, मंगळ पाहिला. ही गोष्ट खोटी नाही. तुमच्यातले जे गोष्टी ह्याला मानणार नाहीत त्यांनी मानू नये, पण सांगणं माझं काम आहे. ते पृथ्वी तलावरती परत आले, सूक्ष्म देहाने गेलेले. त्यांनी त्यांना स्मृतीमध्ये जे आठवलं ते सगळं लिहून ठेवलं आणि त्याचा ॲफिडेव्हिट करून त्यांनी नासापासून भारतातल्या सर्व संस्थांना देऊन टाकलं. आणि ज्या वेळेला पाथफाइंडर मंगळावरती गेला, त्यांनी जे वर्णन दिलं, त्यांनी जी माहिती दिली ती आणि त्यांनी दिलेली तंतोतंत करेक्ट होती. आणि मग नासातले काही सायंटिस्टनी भारत सरकारकडे विनंती केली की हे असं ॲफिडेव्हिट आलंय, हे फेक आहे, खरं आहे, खोटं आहे, आम्हाला तपासून सांगा. मग ते पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर मी गेलो होतो त्यावेळेला तिथे. त्यांनी सांगितलं की कसं दिलं, ते म्हणजे सूक्ष्मदेहाने गेलो आणि मी हे दिलं. ते म्हणजे सूक्ष्मदेह म्हणजे काय. मग त्यांना योगशास्त्र वगैरे सगळं सांगण्यात आलं. त्यावेळेला अय्यंगर सर जिवंत होते, त्यांना अय्यंगर सरांकडे मी घेऊन गेलो. तेही माझे चांगले स्नेही BK अय्यंगर. त्यांनी सांगितलं केवळ योग तुम्ही केली म्हणजे योग म्हणजे आता काय करतात, योगाचे क्लासेस असं पाठी लिहिलेली असं आमच्याकडे योग शिकवला जाईल, अशा क्लासला मुळीच जायचं नाही. 7वी नापास ती व्यक्ती तुम्हाला योग शिकवते, त्याला जर विचारलं हठयोग प्रदीपिका वाचली का, माहिती नाही. नियम ध्यानधारणा प्रत्याहार माहिती नाही. तो फक्त शरीराचे जिम सारखे व्यायाम करून घेतो. तो योग तुमचं आयुष्य घटवतो. तुम्हाला जर योग करायचा असेल तर निश्चित करा, पण तो करण्यापूर्वी किमान 60 रुपयाला पुस्तक मिळतं, ते आणा. नसेल तर मोबाईलवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे, मराठी भाषांतरासहित अवेलेबल आहे, ते वाचा. 100 वर्षाचा प्रवास तुमचा तिथनं सुखकारकतेनं जाऊ शकतो. आहारामध्ये काय खावं काय खाऊ नये, प्रत्यक्ष जर पाहिलं तर लोकसंख्या, युवालचं जर तुम्ही पुस्तक वाचलं तर त्यांनी सांगितलं की या जगात जर शेती आली नसती तर आपण किमान 125 ते 150 वर्ष जगलो असतो. शेती आली, शेतीची अर्थव्यवस्था आली, शेतीच्या अर्थव्यवस्थेनंतर राजकीय व्यवस्था आली आणि राजकीय व्यवस्थेनंतर अर्थव्यवस्था. निर्मलाताई केशव गरुड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पहिली सहमानव चंद्र मोहीम अपोलो 11 या विषयावर गुंतण्यासाठी आपल्यात आज सुधीर हाकटकर देखील आज आपल्यात उपस्थित झालेत. मी प्रमुख वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. त्याचबरोबर आजच्या व्याख्यानाचे प्रायोजक विवेक गरुड, जयश्री गरुड, साहिल गरुड, प्रतिभा कुलकर्णी, रमेश कुलकर्णी आणि पेठे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तसेच अंधश्रद्धा आणीच्या नाशिकचे माजी अध्यक्ष श्री VT जाधव यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर यावं. कोण करतं
कधी करायचं, कोणी करायचं, का करायचं आणि कोणाकरता करायचं. तर विल करायचं ते आपल्याकरता करायचं असते. आपल्या पश्चात जे विलचे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद होऊ नयेत म्हणून ते करायचं असतं. दोनच त्याच्यात वेगळे घटक असतात विलमध्ये. एक, स्वतः संपत्ती जी कमवली आहे त्याचं विल मन मालेल त्या पद्धतीनं तो करू शकतो. त्याचं तो म्हणाला नाही आयुर्वेद सेवा संघाला सगळे पैसे दान करायचे द्यायचे, तो देऊ शकतो. पण जे वडिलोपार्जित असते त्याच्यात त्याचा जेवढा हिस्सा आहे त्याचंच त्याला विल करता येतं, परंतु त्याला इतरांची मान्यता आणि तो समन्वयाचा भाग असतो. पण स्वतः केलेली संपत्तीचं विल तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता आणि ते करणं जास्त संयुक्तिक असतं. आपल्या भारत देशामध्ये विल हे एकमेव डॉक्युमेंट असं आहे की त्याला स्टॅम्प लागत नाही. तुम्हाला माहिती अधिकाराचा अर्ज करायचा तरी 10 रुपयाचा स्टॅम्प लावावा लागतो, पण विल हे एकमेव असं आहे की ते तुम्ही कधीही करू शकता, कधीही बदलू शकता. मृत्यूपूर्वी असलेलं शेवटचं जे विल आहे ते तुम्ही करून ठेवा. त्याच्यामध्ये डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं, त्याच्यामध्ये 2 विटनेस लागतात. विटनेस साधारणपणे तुमच्या वयाच्या निम्मेच घ्यायचे, कारण याच्यात जर वाद झाला तर तेही पुढे जगले पाहिजेत. 78 वर्षाच्या माणसाने विल केलं आणि त्याने 80 माणसाच्या माणसाचा विटनेस घेतला, उपयोग नाही हो त्याचा काही. 40-35 वर्षाच्या माणसाचं त्याच्यामध्ये असलं पाहिजे. डॉक्टरही तेवढाच तरुण असलं पाहिजे. आणि डॉक्टर विल ज्या वेळेला करायला ते शिक्का मारतो की ह्यांनी माझ्या उपस्थितीमध्ये कुठलीही नशा पाणी न करता सज्ञान अवस्थेमध्ये कुठल्याही रोगराई नसताना ह्यांनी विल केलेलं आहे, ते खरं ठरतं. आणि डॉक्टरला त्या विलचे पैसे घेण्याचा अधिकार नसतो आणि प्रत्येक डॉक्टर ते घेत नाहीत. अनेक वकील विल करून देतात, त्याचेही ते पैसे घेत नाहीत. व्यवसाय म्हणून घेत असतील, पण याचा अर्थ त्याला काही फी द्यायची नाही का? तुम्ही कृतज्ञता म्हणून त्याला एक पावशेर पेढा नेऊन द्या ना, चालू शकतो. परंतु ह्या विलच्या गोष्टी तुम्ही 100% करायला पाहिजे. बँकेची FD आणि त्याचं नॉमिनेशन, सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आलेला आहे. नॉमिनेशन ज्याचं तुम्ही करता तो मालक होऊ शकत नाही, तो फक्त ट्रस्टी असतो. तुम्ही ज्याला नॉमिनेट केलेला आहे तो तुमच्या संपत्तीची एक जी काही घटना असते तेवढा करायचा त्याला अधिकार असतो, तो मालक होऊ शकत नाही. म्हणून बँकेमध्ये नॉमिनेशन करत असताना तुम्ही मुलाचं एकटा असेल तर आपण नोकराचं ठेवतो, काही ठेवतो. ते नॉमिनेशनचा अर्थ हा त्या व्यक्तीला फक्त जो नॉमिनेशन करतो त्यांनी ज्याला नॉमिनी केलेला आहे तो जिवंत आहे तोपर्यंतच त्याला ते करता येतं. तो मेल्यानंतर ज्याचं नाव त्या ठिकाणी असतं त्याला फारसे व्यवहार करता येत नाही. म्हणून बँकेला तुम्ही विलची कॉपी द्या. बँकेला विलची कॉपी द्यायची नसेल तर एक पत्र द्या की माझ्या मृत्यूनंतर ह्या खात्यातले सर्व पैसे XYZ द्या. नसेल नाव द्यायचं तर शैलेश गुजरला द्या असं सांगा, पण ते लिहून ठेवा, कारण ते लिहिणं आवश्यक असते. ते जर लिहिलं नाही तर तुमच्या पश्चात तुमची कष्टानं घामानं कमवलेल्या संपत्तीचं भांडणात रूपांतर होतं आणि मग त्या ठिकाणी महाभारताची सुरुवात होते. वरून आपल्याला पाहता येतं, करता काही येत नाही आणि मग त्यावेळेला रुकरूक राहते. मी त्याच वेळेला करायला पाहिजे होतं, मी करत नाही, ते केलं पाहिजे. माझ्याही कुटुंबामध्ये विलच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, परंतु ती वेळ यावी लागते, ते समजावं लागतं, ते समजावून द्यावं लागतं. समजून घेतलं तर त्याचा फायदा आहे, समजून नाही घेतलं तर पालथ्या घडावरती पाणी आहे. 214 किलोमीटरवरनं येऊन आणि जाऊन त्याचा उपयोग झाला पाहिजे, याकरता मी इथे आलेलो आहे. साठ ते 75 हे ॲव्हरेज लाईफ जर आपण पकडलं तर त्याच्यामध्ये मी काय काय केलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुम्ही वाचन करा, TV बघा, व्हॉट्सअप ग्रुप बघा, त्याच्यावरती येणारे जोक्स बघा, सगळं करू शकता. पण लहानपणी मी संस्कृत शिकलोय आणि आता मला संस्कृत शिकायचं वाटतंय. काय करावं? सरळ पुस्तकाच्या दुकानात जा, आवडणारी पुस्तकं घ्या, वाचायला लिहायला सुरुवात करा. नाशिकमध्ये मला वाटतं संस्कृत मोफत शिकवणारे क्लासेस पण आहेत, ते जॉईन करा तुम्ही. मला चांगलं हिंदी बोलता येत नाही, हिंदी शिकायचं आहे, मोफत शिकवणारी माणसं आहेत. काही नसेल तर मोबाईलवरती आहे. तुम्हाला मोबाईल वापरायचा जास्त अधिकार का, तर तुमच्या शरीराला तिथं 2 किलोमीटर जायचं नसेल तर तुम्ही मोबाईलवरती त्याचे धडे रोज शिकवले जातात, ते तुम्ही करून एखादी विद्या, चित्रकला, पाहिजे त्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. पुण्यामध्ये माझ्या परिचयाचे 5 तरुण आहेत, वय वर्ष 70 ते 80 या वयोगटातले. 70व्या वर्षी त्या माणसानं मोबाईल टेक्नॉलॉजी शिकली
आणि आता भीमा कोरेगावच्या ठिकाणी जो रिलायन्सचा मोबाईलचा कारखाना येतोय त्याच्यामध्ये ते सुपरवायझर म्हणून काम करतात. महिना पगार 81,000 रुपये. शिकले ते. आता मुलं त्यांना म्हणतात बाबा तुम्ही माझ्याकडे राहा. ते म्हणतात नाही, तुम्ही माझ्याशी व्हील करता जे भांडण केले, मी माझा स्वतंत्र राहणार आहे. मेलो तरी एकटा ॲम्ब्युलन्स येऊन घेऊन जाईल मला, नाहीतर मी 2 लोक ठेवलेली ते घेऊन जातील मला. हा कणखरपणा, हे डिटर्मिनेशन, हे स्वतःच्या मनाचं घट्टपणा तेवढा जर तुम्ही ठेवलात तर होऊ शकतो. सकाळी आपण मॉर्निंग वॉकला जातो. अनेक वृद्धांच्या अनेक कोट्या भाषा ठरलेल्या असतात. एखादी चांगली तरुणी गेली, बाई गेली तर बासुंदी गेली बाबा, बाई सुंदर दिसते, हा त्यांचा कोडवड असतो. अशा कोडवडची यादी करा, ती प्रसिद्ध करा, त्या वृद्धाचं नाव जगात जाऊ शकते. अनेक आहेत. जसं मी आता सासरा सांगितलं, सारखा संयम राखणारा माणूस असतो, त्याच्यातच त्याची सवय करतात. अशा सूची तयार करा. अनेक छंद, अनेक गोष्टी तुम्ही करू शकता, ज्यातनं तुम्ही 100 वर्षाचं आयुष्य जगू शकता. आणि वृद्धापकाळ काळ सुखाचा असतो. ते हे सुख तुम्हाला 25व्या वर्षी, 45व्या वर्षी कधी आलेलं नसतं, ते तुम्हाला या वर्षी येत असते. सहजीवनाचा जाता जाता उल्लेख केला, पण त्याचबरोबर कामजीवनाचाही उल्लेख आपण त्या ठिकाणी न विसरता ध्यानात ठेवला पाहिजे. मेनोपॉज झाला, 40 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, मुलं मोठी झाली, आपल्याला जेवढा त्याच्यातला आनंद घेता येणं शक्य आहे तेवढा तुम्ही शरीराला सोसवेल एवढा नक्की घेतला पाहिजे. त्या भावना कधीही दाबून ठेवता कामा नये. त्या जर ठेवल्या तर शरीरातली रसग्रंथी बदलतात आणि त्या रसग्रंथी बदलला की त्याचं रिव्हर्स मायग्रेशन होऊन त्रास व्हायला सुरुवात होते आणि त्या रिव्हर्स त्रासामधनं अनेक गोष्टी होतात आणि मग त्याच्याकडनं काही चुका व्हायला लागतात. पोलीस स्टेशनपर्यंत गोष्टी जातात. परंतु घरातली जर सहचारिणी किंवा तो सहचारणी जो असेल तो जर समजूतदार असेल तर ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्याला दमन करून चालत नाही. पुण्यामध्ये 82व्या वर्षी जन्म देणारे आजोबा मी पाहिलेले आहेत. पुण्यामध्ये अनेक गोष्टी घडतात. जाता जाता एक माहिती म्हणून सांगतो, डॉक्टर शैलेश पुणतांबेकर म्हणून पुण्यामध्ये ग्रस्त आहेत. आपल्याला कोणाला माहिती आहे, नाव वाचले त्याचं? त्या ग्रस्तांनी 2 शोध लावलेले आहेत. स्त्रियांच्या बाबतीमध्ये हिस्टेक्टॉमी केली जाते. ती हिस्टेक्टॉमी करता पोटातनं औषध चिरफाड करून ते गर्भाशय बाहेर काढलं जातं. त्यांनी आजपासून 11 वर्षापूर्वी इंटरनल स्कोपी करून ते गर्भाशय काढण्याची प्रक्रिया केली. त्यानंतर त्यांना सातत्याने असं जाणवत होतं की काहीतरी ज्यांना मुलं होत नाही आहेत अशा 30, 35, 40 वर्षाचे लोक IVF करायला जातात, फेल्युअर जातं. अनेक त्याच्यामध्ये गैरप्रकार असतात. काय करायला पाहिजे? त्यांच्या वाचनात आलं, लंडनमधल्या एका सायंटिस्टला ते भेटले. त्यांनी सांगितलं की माझ्या डोक्यात ही कल्पना आहे. ते म्हणले होऊ शकतं, कायदेशीर परवानगीचं काय? ते म्हणले ते मी करतो बरोबर. त्यांनी भारत सरकारकडे कायदेशीर परवानगी घेतली. 7 मुलांना त्यांनी जन्म दिलेला आहे. ज्या मुलाची ती बाई आजी होती तिच्याच गर्भाशयामध्ये तो मुलगा वाढला. म्हणजे काय, तर ज्या बाईला एक मुलगी होती 30-32 वर्षाची, तिच्या गर्भाशयामध्ये स्त्रीबीज तयार होत नव्हतं. ते स्त्रीबीज तयार होण्याकरता फॅलोपियन ट्यूबचं ओपन करावी लागते. ती केली, त्याच्यातनं स्त्रीबीज काढलं, पुरुष बीज काढलं, त्याचं इन विट्रो फर्टिलायझेशन केलं आणि ते आजीच्या गर्भाशयामध्ये ठेवलं. गर्भाशयामध्ये मेनोपॉज आल्यानंतर फक्त त्या गर्भाशयाची स्वतःची उत्पादन क्षमता कमी झालेली असते, शून्य झालेली असते. पण गर्भाशयाचा जो गुणधर्म आहे, गर्भ वाढवणे, गर्भाचा आशय, असं तुम्ही ध्यानात घ्या, ते त्या ठिकाणी झालेलं असतं. आणि त्या आजीनी नातवाला जन्म दिला. ह्या गोष्टी विज्ञानाच्यामुळे शक्य होऊ शकतात आणि त्याचा संदर्भ पुन्हा मी आयुर्वेदाशी देतो. मासानुमासिक गर्भवृद्धी दिलेली आहे. या ठिकाणी पत्नी मॅडम आहेत, बापना मॅडम आहेत. तुम्हालाही मी सांगू शकतो की त्याच्यामध्ये महावीर जन्म वाचन ज्या वेळेला असतं पर्युषण काळामध्ये, त्यावेळेला जे बारसासूत्र वाचलं जातं त्याच्यामध्ये गर्भधारणेच्या दिवसापासून ते गर्भ शरीराच्या बाहेर येईस तोपर्यंतचं मासानुमासिक दिलेलं वर्णन, चरक संहितेत, सुश्रुत संहितेत दिलेलं वर्णन आणि आता सोनोग्राफीवरती आता बंदी आहे, पण पूर्वी अनेकांनी ते करून लिहून ठेवलेलं आहे. 1 mm सुद्धा फरक नाही. 7व्या महिन्यात काय होतं, 8व्या महिन्यात काय होतं, 9व्या महिन्यात काय होतं,
फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड, थर्ड, त्याच वेळेला आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये त्याचे वेगवेगळे संस्कार सांगितलेले आहेत. ते का करायचे? त्याचा संबंध 100 वर्षाच्या आयुष्याशी असतो. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि हे फक्त भारतीय वेद, आयुर्वेद आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. धर्मशास्त्र हा अर्थ सध्याच्या वादाशी जोडत नाही. धर्म म्हणजे निसर्ग नियमाचा जो धर्म आहे त्याला अनुसरून जे आपण वागतो त्याला धर्म म्हटलं पाहिजे. आणि त्या धर्माचा उद्देश हा मानव प्रजाती ही दीर्घकाळ टिकली पाहिजे. त्याच्यातले गुणसूत्रात फारसे बदल होता कामा नये. आपण म्हणतो एक होता, त्याला पूर्वी शेपटी होती, आता माणसाला शेपटी नाही. पण शेपटी नसलेल्या वानरापेक्षा माणूस सध्या जास्त उड्या मारतो. त्याचं काय? पण तो विषय आपल्याला आता इथे चर्चेत नाही घेता येणार. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं सामर्थ्य फक्त भारतामध्ये आहे, भारतातल्या पाण्यामध्ये आहे. आणि तेही अगस्ती ताऱ्याचा उदय ज्या वेळेला होतो त्यावेळेला अतिशय शुद्ध पाणी मिळतं. ते पाणी मिळवण्याकरता एकनाथ सर तुम्ही नाशिकला करा, आपलं कुंड आहे. पुढच्या वर्षी तर कमीत कमी लोकांना ते काय पाणी असतं ते तरी बघू द्या. आपल्याकडे पाण्याचे जे गुणधर्म सांगितलेले आहेत ते करूयात. पावसाचं पाणी कधी प्यावं? पावसाचं पाणी कोणी पिऊ नये. तलावातलं पाणी कोणी प्यावं? तलावातलं पाणी कोणी पिऊ नये. विहिरीचं पाण्याचे गुणधर्म, घराजवळची विहीर, बारावरची विहीर. बाराव हा शब्द येतो का? काही लोकांना माहिती आहे का? बाराव किती लोकांना माहिती आहे? अरे खरंच तुमच्या गावात बरं विहिरी. मला बरं वाटलं तुमच्याकडे सगळं लोक माहिती आहे त्या ठिकाणी. खरोखरच बुद्धीचं सामर्थ्य असलेलं ह्या गंगेच्या पाण्यामध्ये तुमची बुद्धी टिकून आहे. तुम्हाला सलाम करतो मी. या सर्व गोष्टींचा संदर्भ असा आहे की ह्या गोष्टी आता लोप पावत जाणार आहेत. इंटरनेटमध्ये अगस्ती ताऱ्याच्या उदयाने पाणी शुद्ध कसं होतं? लगेच 2 दिवसामध्ये याच्यातला एक उत्पादक उठणार, अगस्ती ताऱ्याची पाण्याची बाटली असेल कॉर्पोरेशनचं पाणी भरलेलं. कोण तपासायला गेले? ऑथेंटिसिटी करता जे नियम आहेत ते आपल्याकडे नाही. मगाशी सांगत असताना जे आपण सेंद्रिय धान्य घेतो, तुम्ही दुकानात जा, सेंद्रिय गहू, सेंद्रिय तांदूळ, सेंद्रिय डाळी, शेंगदाणे, अगदी काय वाटेल त्याला सेंद्रिय आंबे. अहो सेंद्रिय एवढं जर येत असेल देशामध्ये उत्पादन, तर ते नॉर्मल गहू 42 रुपये किलो असेल तर सेंद्रिय 60 रुपये किलो. आपण 60 रुपये देऊन घेतो, मानसिक समाधान. पण जर चांगल्या वैद्याने औषध चांगलं बनवलं आणि 100 रुपयाचे 125 रुपये घेतले कुलकर्णी सरांनी, तर लगेच म्हणतात कुलकर्णी फार महाग झाला. पण चांगलं देतोय त्याचा काहीतरी विचार करा. बाजारात आपण जे पैसे देतो, कॉटन 100% कॉटन असं प्रिंट केलेलं कापड येतं. ते फक्त मेणबत्तीच्या खाली जरा 1 मिनिटात त्याची गोळी तयार होते. मग ते पॉलिएस्टरचं असतं, त्याचं लेबल असतं 20 पैशाचं, पण तो कापड 100 रुपयांनी वाढवून टाकतो आणि आपणही घेऊन येतो. मी ना अमुक अमुक कंपनीचंच कॉटनची साडी वापरते, त्याचा शर्ट वापरतो. शून्य. तुमचं आयुष्य स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीनी इतकं व्यापलेलं आहे की आता प्लॅस्टिकच्या खुर्च्या बसल्यात. अनेक वेळा उठताना आपण दुसऱ्याला हात लावला की चटका बसतो का? प्लॅस्टिकच्या खुर्चीवरती बसून आपण उठलं. आपल्या शरीराला जे आपण कापड वापरतो ते कापडामध्ये पॉलिएस्टर यार्न आहे, ते प्लास्टिकचं आहे. त्याच्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी होते आणि स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये कार्डियाक रिदममध्ये फरक पडतो. हे एस्टॅब्लिश झाल्यानंतर आता जगामध्ये सुती आणि कॉटन कपड्याकडे सगळे यायला लागलेले आहेत. आपल्या देशामध्ये सुताचे कपडे, कापूस, कापसापासून धागा, खादी, महात्मा गांधींनी त्याचा प्रचार केला, हे आपण विसरत जाणार आहोत. आणि अनेक मोठ्या कंपन्यांनी जे कापड आणलेलं आहे ते आपण घेतो. त्याच्यात कारण पण कसं आहे, सुती कापड महाग असतं कारण कॉटनची किंमत शेतकऱ्याला मिळण्याकरता आपण जे पैसे देतो त्याच्यातनं जो धागा तयार करून आपल्यापर्यंत येतो तो खूप महाग असतो. आणि कम्पॅरेटिव्हली पॉलिएस्टर कापड स्वस्त असतं म्हणून त्याचा प्रचार जास्त होतो. डिमांड अँड सप्लाय याच्या नियमात किमती तुटत जातात. एक साडी वायग्राफ इकॉनॉमीचा जो असतो त्याच्यामध्ये या किमती तुटत जातात. आणि म्हणून आपल्या शरीरावरती आपण काय घालायचं, आपल्या तोंडातनं आपण काय पोटामध्ये घालायचं, आपल्या शरीरातनं आपण नेमकं काय बाहेर काढायचं, आत किती शिल्लक राहिले याचा कधीतरी इनपुट आउटपुट घ्या. बँकेत भरलेले पैसे, खर्च केलेले पैसे आपण ताळाबेरीज करतो, पण शरीरात काय घातलं, शरीरातनं काय बाहेर गेलं याचा हिशोबच करत नाही. आणि मग ना मला 4-4 दिवस पोटाला कॉन्स्टिपेशन होतं. काय करणार? तू काय खाल्ले याचा अभ्यास तर कर. तेलं आपल्या आहारामध्ये आहेत त्या तेलामध्ये जे पामतेल येतं याच्यापासून शरीरातला जो पक्वाशय कटी सक्तीने हा जो भाग आहे त्याच्यामध्ये वाताचं काम चालतं. त्याला चालना मिळायच्या ऐवजी, त्याला शांत करायच्या ऐवजी
तो वृक्ष गुणांमुळे जास्तीत जास्त शरीराला त्रास देऊ शकतो, मग त्याला कॉन्स्टिपेशन हे होणारच. आणि एकदा का कॉन्स्टिपेशन झालं, मलबद्ध कोष्ठता झाली की ते रोगाचं घर शरीरामध्ये निर्माण करून द्यायला मस्त पाया खणतो तो, आणि अनेक रोगांना तो त्या ठिकाणी बोलवून देतो. एक शेवटचा मुद्दा, गरम पाणी. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जितकं गरम पाणी प्याल तितक्या तुमच्या शरीरातल्या पेशींच्या वरती असलेलं हेमोग्लोबिनच्या वरती पर्यावरणाच्या दोषामुळे जे कार्बन कोटिंग बसलेलं असतं ते व्यवस्थितपणे निघून जातं. काही जमलं नाही दिवसभर पाणी प्यायला तर किमान रात्री बेडला जाण्यापूर्वी एक ग्लास, एक कप भर, एक प्याला भर, आपल्याकडे 2 पात्र असतात, एक फुलपात्र ते अर्धं असतं आणि एक प्याला असतो तो मोठा असतो, मी फुलपात्र म्हणतो, तेवढं तुम्ही गरम पाणी प्या. गरम म्हणजे किती उकळतं नाही, शरीराला जिभेला सोसवेल आणि पिल्यानंतर साधारणपणे 4.5-5 सेकंदापर्यंत छातीपासून पोटाच्या स्टर्नमपर्यंत गरम वाटेल आणि नंतर ते पाणी जाणवणार नाही. इतकं गरम पाणी 3 महिने 4 महिने करून पहा. मागच्या वर्षी उन्हाळ्यात काय झालं, पावसाळ्यात काय झालं, यावर्षी काय होते ते पहा. सर्दी जर नको असेल या पावसाळ्यामध्ये तुम्हाला कोणाला, तर आल्याचा वापर करा, सुंठेचा वापर करा. ते गरम पाणी पित असताना त्याच्यात एक चिमट फक्त सुंठ टाकावं. सुंठ ही विश्व भेषज जगाचं औषध म्हणून ग्रंथात वर्णन केलेली आहे. सुंठीला आपण फार थारा देत नाही आपल्या जीवनामध्ये. सुंठ गरम आहे, जिभेला फोड येतील. सुंठ ही सगळ्यात शीत आहे, थंड आहे, ती पित्तशामक आहे, ती कधीही शरीराला त्रास देणार नाही. आणि जितकी सुंठ आणि आलं तुम्ही जास्त खाल तितकं तुमचं शरीर जास्त आरोग्यदायी राहू शकतं. मी जेव्हा परदेशात जातो, माझी कन्या आहे बरोबर, तेव्हा मी कुठल्या हॉटेलात गेलो की माझ्या फोनवरती सुद्धा मी त्याला विचारतो, तुम्ही जिंजर सर्व करता का, आणि मला रॉ जिंजर लागते. आणि मग ज्यावेळेला मी चमच्याने रॉ जिंजर खातो, लोक असे बघायला येतात की हा काय खातो, हा आदिवासी माणूस आहे, कटला माणूस आहे. कारण तिथे जिंजरची चव तिखट ही उकडून वेगवेगळ्या प्रकारची करूनच खाण्याची पद्धत आहे. आपल्याकडे मात्र आपण इडली करतो, इडलीची चटणी करतो, त्या चटणीमध्ये आपण जिंजर जास्ती घालतो. काय घालतो तर इडलीचा जो आम आहे तो त्या जिंजरच्यामुळे बॅलन्स केला जातो. भारतातला प्रत्येक खाद्यपदार्थ, त्याही विषयाकडे 2 मिनिटं घेणार आहे तुमचं. आपण कढी करतो, कढीला ताक वापरतो, आपण ताक गरम करतो, त्याच्यामध्ये आपण पीठ घालतो, त्याच्यामध्ये पहिली फोडणी करताना आपण मेथ्या घालतो. अहो मेथ्या का घालतो तर ताकाला उकळल्यानंतर त्याच्यातलं जे विष तयार झालेलं असतं ते मेथी अमृतात रूपांतर करते, म्हणून आपण त्या ठिकाणी मेथ्या घालतो. हा भारतीय आहारशास्त्राचा विचार चरक सुश्रुत वाग्भटांनी दिलेला आहे. हा तुम्ही स्वीकारा, हा वाचन करा, कुलकर्णी सरांकडे जाऊन विचारा, ते सगळी माहिती देतील. ते प्रकांड पंडित गृहस्थ आहेत, त्यांचा परिचय मी करून दिला नाही कारण तो इतका मोठा आहे, पण ते या नाशिकचे आहेत, त्या गोदाकाठचे आहेत. असा धन्वंतरी तुमच्याकडे आहे, त्याच्याकडे जाऊन फक्त पृच्छा करा. ते कामधंदा सोडून तुम्हाला माहिती द्यायला बसलेले आहे. बरोबर आहे सर, देणार ना वेळ आमच्या नाशिककरांना. काय पक्क करून घेतलं. सांगायचं तात्पर्य, गरम पाणी, सुंठ, मुका मार लागला की ती अशी सून दाखवतात टीव्हीवर, ती मूग लावते. अरे आंबे हळद आणि रक्तचंदन लाव ना उगाळून. घरातली सांड नष्ट झाली ती त्या ठिकाणी नाही, पण घरात आंबे हळदीचं एक 10 रुपयाला मिळतं फक्त. इथल्या कुठल्या आयुर्वेदिकच्या दुकानात मिळतं. उगाळायचा दगड आणा, तो घरात ठेवा. लागलं मुलाला कुठे, नातवाला खेळताना, कबड्डी खेळताना, बॅटबॉल खेळताना ते लावा. घरच्या घरी उपचार होतात, त्याच्यात व्यंगही राहत नाही. आणि म्हणून मगाशी जे मी म्हटलं, आयुर्वेदामध्ये उपद्रव आणि उदरक हे जे 2 गुणधर्म सांगितलेले आहेत ते अशा औषधांमधनं आपल्या शरीरामध्ये त्या गोष्टींचा समूळ नायनाश करतो. पण 2 दिवस लावायचं आणि 3ऱ्या दिवशी म्हणायचं नाही झालं, आणि ते एखाद्या डॉक्टरकडे गेलं की ते म्हणतात तुला सेप्टिकचं पहिले इंजेक्शन घ्यायला पाहिजे. अरे पण सेप्टिक झालंय का? सेप्टिकचं इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा उपयोग मर्यादित असतो. सेप्टिक होऊ नये म्हणून त्याचा उपयोग केलेला असतो. त्याचे जे धनुर्वाताचे जे जंतू असतात, हे जंतू कशा कशातनं तयार होतात, त्याला पडलेली वस्तू ती तुमच्या शरीराला लागली, ते तुमच्या रक्तात गेलं, तुमच्या शरीराची प्रतिकार शक्ती कमी असेल तर तो धनुर्वात तुम्हाला होईल. लागल्यानंतर काय जायचं, ते डॉक्टरचं औषध बनवणाऱ्या कंपनींनी तो प्रचार गेले 60 वर्ष चालू ठेवला, तर आज सगळ्यात चालू. ह्या गोष्टी समजून घ्या. मध्यंतरी कोरोनाचा काळ आला. मी स्वतः कोरोनाच्या कालावधीमध्ये जे जे नियम सांगितले, सॅनिटायझर, मास्क वापरला केलं,
परंतु मी सुंठेवरती आणि सुंठेचा वापर तपकिरीसारखा मी नाकामध्ये करत होतो. आपण यूट्यूबला पाहिलं असेल, अनेक लोकांनी ते केलेलं आहे, अप्रतिम आहे. आणि ज्या वेळेला पुण्यातल्या इन्स्टिट्यूटमधनं नाकाचे स्वॅब काढून सुंठ वापरणारे आणि सुंठ न वापरणारे घेतले, त्याच्यातल्या ज्या द्रवामध्ये ज्या प्रतिकारशक्ती अँटीबॉडीज सापडल्या त्या सुंठेत जास्त होत्या आणि ज्यांनी वापरलं नव्हतं त्यांच्याकडे 0 किंवा मायनस अशा प्रकारे सापडले. पण हे विज्ञान रेकॉर्डवरती येण्याकरता जो शासकीय एक पाठिंबा लागतो तो पाठिंबा नसल्यामुळे ह्या गोष्टी राहतात. पण आयुर्वेद हे सदैव जनतेमध्ये अगदी मिसळलेलं आहे. ते जनते, आपण बाळंतिणीची धुरी देतो ना, बाळंत काढा देतो, आपण का देतो? बाळाच्या कानामध्ये तेल टाकावं किंवा न टाकावं याच्याविषयी वाद मध्यंतरी खूप झाला. मी चौकशी केली, मी माहिती घेतली आणि मग माझ्या ध्यानात आलं. मी बालाजी तांबेंकडे गेलो. ते म्हणाले, अरे मी तर कानामध्ये टाकतो, माझ्याकडे सगळं सुवर्णप्राशपासून सगळं होतं, काही होत नाही. मग माझ्या ध्यानात आलं की निळ्या रंगाच्या बाटलीमध्ये मिळणारं जे आहे ते खोबरेल तेलच नाही. खोबरेल तेलाचा सुगंध हा रेग्युलर विकत मिळतो आणि तो पेट्रोलियम सारख्या पदार्थामध्ये टाकला तर अस्सल खोबऱ्याचं तेल त्याच्या पुढे तुम्ही फेकून द्याल आणि ते नकलीला हात लावाल, इतकं सुंदर ते तेल तयार केलं जातं. ते जर कानामध्ये टाकलं, बाळाच्या डोक्यामध्ये, मी नाव घेऊन सांगतो, जॉन्सन बेबी ऑइल भरतात, बरोबर आहे ना, ते असं किट देतात, पावडर सगळी देतात. अहो ते पेट्रोलियम आहे, लहानपणापासून त्याच्या डोक्यात भरलं तर पुढे तो बॉम्बच उडवणार, बंदूकच करणार. का अमेरिकेमध्ये 14 मुलं मरतात? शुद्ध तेल आपल्या जीवनात हद्दपार होत चाललेला आहे. शुद्ध तेलाचा प्रयत्न करा. 22,000 रुपयाला मशीन मिळतं. जसं मी घरघंटी सांगितलं तसं शुद्ध तेलाचं मशीन फक्त 22,000. त्याच्यात 1 किलो दाणे टाका, 654-660 ग्रॅम शुद्ध तेल मिळतं. आठवड्याला जेवढं लागतं तेवढं घ्या, वापरा. कशाला पाहिजे? जो सचिन सांगतो पिळगावकर, माझं तेल आहे ते हृदयाचं प्रोटेक्टेड आहे, त्याचीच 2 वेळा बायपास झाली. माझा मित्र आहे तो चांगला, त्याला विचारूनच मी हे सांगतो त्या ठिकाणी. पण त्याला जाहिरात आहे, त्याला पैसे मिळतात, तो ते करणार. पेट सफा म्हणून जो येतो त्यालाच बद्धकोष्ठतेचा जास्तीत जास्त त्रास. ह्या सगळ्या गोष्टीचं सांगायचं कारण, दीर्घायुष्य मिळण्याकरता उत्तम आरोग्य पाहिजे. उत्तम आरोग्य मिळण्याकरता तुम्हाला उत्तम आहार पाहिजे. उत्तम आहार मिळण्याकरता तुमच्या देशातलं पाणी आणि जमीन ही उत्तम पाहिजे आणि ती उत्तम तुम्ही राखून देण्याचं काम. आरक्षण आलं, बायोडायव्हर्सिटी पार्कचं आरक्षण आलं की लगेच मोर्चे, आमची जमीन आम्ही बायोडायव्हर्सिटी पार्क देणार नाही. गार्डनचं आरक्षण आलं, आम्ही गार्डन देणार नाही. अरे तुझ्या फुफ्फुसाला हवा आणणार कुठलं? तुझं सगळ्या इमारती झाल्या तर तुझा जीव गुदमरून जाईल. थोडं आज हे मोकळं वातावरण पाहिलं, पुण्यामध्ये सुद्धा असं वातावरण नाही आहे. म्हणजे पुण्यातली मुळामुठा नदी, संगम, ज्ञानेश्वर माऊली, इंद्रायणी असं दृश्य नाही हो. अहमदाबादमध्ये पाहिलं आणि त्यानंतर आज इथे पाहिलं, तेही आजच्या मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात आता पाऊस येणार आहे. त्या कालावधीमध्ये जर एवढं पाणी असेल तर निश्चितच या पाण्यात चांगले गुणधर्म आहेत. आपण त्याचा वापर केला पाहिजे आणि तो वापर करण्याकरता आपल्या जीवनामध्ये आपण सकारात्मकता आणली पाहिजे. आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता आली पाहिजे. सकारात्मकता जर असेल तर 100 वर्ष जगू शकता. नकारात्मकता जर असेल तर तुम्ही 50व्या वर्षीही जगले तरी मेल्यासारखे असता, असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणून सकारात्मक जगा. आजपासून घरी गेल्यानंतर इथे जेवढे व्याख्यानाला आहेत त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही दररोज नातू बोलेल का न बोलेल, सून बोलेल का न बोलेल, मुलगा बोलेल का न बोलेल, 2 मिनिटं फक्त कसा आहेस, काय चाललंय, आज जरा तू कपडे चांगले घातले. अगदी त्याला असं वाटलं पाहिजे की बाबांचं काहीतरी चुकलं गणित किंवा बाबांचं काहीतरी काम आहे, त्याला वाटू द्या. त्याला वाटण्यातच तुमचं प्रेम त्या ठिकाणी वाढायला लागणार आहे आणि ते जर का 6 महिने वर्षभर वाढत गेलं तर तुमचं आयुष्य वाढत जाणार आहे. समन्वय राखण्याचा प्रयत्न करत असतो आपण, फक्त तो व्यक्त करा. व्यक्त केल्याशिवाय समोरच्याला कळत नाही. मग तो मुलगा असेल, काही असेल. मी आत्तापर्यंत 45 मिनिटं बोललो. मी तुमच्यासमोर माझं मत व्यक्त केलं. तुम्हाला जर समजलं असेल तर 100 वर्ष नक्की जगणार आणि त्या 100 वर्षाच्या वेळेला भाषण द्यायला पुन्हा मी येणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांना विचारण्यासाठी तर कृपया आपण ते विचारू शकता. तो लाईट कमी आहे, नसेल तर बेनी साहेबांकडे पण तो उपलब्ध आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी लिहून घ्या. तुम्ही हो म्हटलात की मी सांगायला सुरुवात करणार आणि मला मोबाईलचा त्रास होत नाही. किती मोबाईल मला करा,
येत नाही. फक्त कुठे भाषणात असेल काही असेल तर तो मी नाही घेऊ शकत, पण मिस कॉलला उत्तर जाणं हे सभ्यपणाचं लक्षण आहे असं मी मानतो आणि ते मी करतो. म्हणजे मी सभ्य आहे असं मानतो. 98-230-58-380. तो परत सांगतो 98-230-58-380. 98-230-58-380. फक्त फोन मला सकाळी 7:30 ते रात्री 7:30-8 वेळेपर्यंत करा, अन्यथा असं सगळं मी सांगतो तेव्हा बायको म्हणते आता तुम्ही माझ्याबरोबर राहूच नका. पण मी तो समन्वय राखतो. अजून मला सासरा व्हायचंय पण तो समन्वय मी राखतो. तर हा नंबर मी दिलेला आहे. आरोग्यविषयक काही प्रश्न असेल, सहजीवनाविषयी प्रश्न असेल, विलविषयी प्रश्न असेल तर आवर्जून मला विचारा. ती सांगण्याची जबाबदारी किंवा त्याचं मार्गदर्शन कुठे मिळेल हे मी सांगू शकतो. माझा हा जीवनात प्रयत्न आहे. मी 1991 साली पुणे शहरामध्ये एका वर्षामध्ये 1000 व्याख्यानं द्यायचा उपक्रम साधला होता. रेल्वे स्टँड, एस टी स्टँडपासून मेगाफोन घेऊन मी सांगायचो, डेक्कन क्वीनमध्ये सांगायचो आयुर्वेदाचा प्रचार प्रसाराकरता. पण मी पूर्ण नाही करू शकलो. 700-750 एका वर्षात मी केली व्याख्यानं. आणि टोटल माझ्या गेल्या 35-40 वर्षामध्ये जर व्याख्यानांची संख्या पाहिली तर ती 1700च्या वरती झालेली. आणि ती मराठीमध्ये मी देण्याचा माझा प्रयत्न असतो. परदेशात गेलो तरी माझा प्रयत्न मराठीत देण्याचा असतो. इंग्रजी दुभाषी मी घेतो, पण काय होतं तो दुभाषी नंतर काहीतरी उलटं सुलटं सांगायला लागला. मग मी चांगलं इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न केला, शिकून घेतलं आणि त्याच्यात द्यायचा प्रयत्न केला. धन्यवाद. कोणाचे काय गुणधर्म आणि उपयोग सांगितले. किडनी याच्यावरती त्याचा वापर होतो. शरीरामध्ये ज्यावेळेला रक्तामधले युरिक ॲसिड वाढलेलं असतं, क्रिएटिनचा संदर्भ त्या ठिकाणी वाढलेला असतो, किंवा शरीरातल्या ज्यावेळेला संधिवात वाढलेला असतो त्यावेळेला गोखरूचा वापर चांगला होतो. आणि तो वापर करण्याकरता पुस्तक वाचा. पुस्तकातनं नाही कळलं तर वैद्याला विचारा. आणि अर्धा चमचा, पाव चमचा दररोजच्या आहारात जर घेतलं तर तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांटची गरज पडू शकत नाही, एवढं मात्र मी ठामपणे सांगू शकतो. आणि जे मूत्राशमरी किंवा ज्याच्यात किडनी स्टोन असतो त्याच्यामध्ये त्याचा चांगला उपयोग होतो, पण त्याची बाकीची प्रकृती तपासावी लागते. ते काम कुलकर्णी सर करतात. करून तुमचं खूप धन्यवाद. शतधौतघृत न्यू युनायटेडचंच मी वापरते आणि वापरलंय कारण माझे मामा पण आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, तर त्यांनी हे सजेस्ट केलं होतं. पण नाशिकमध्ये आम्ही हे खूप शोधतो, पण नाशिकमध्ये हे अवेलेबलच नाही आहे. माझं शतधौतघृत हे उत्पादन मी 1983 साली सुरू केलं. ते सुरू केल्यानंतर त्याचं नावापासूनच मला सगळीकडे रिजेक्शन आहे. पण त्या नावातच सगळं आहे हे कोणी समजू शकलं नाही. परंतु नाशिकमध्ये ते युनायटेड फार्मसीचं मिळत नाही. ह्या ताईंनी सांगितलेली गोष्ट 100% बरोबर आहे. कारण मी औषधाच्या किमती वाढवून केमिस्ट लोकांना श्रीमंत करत नाही. माझा 10% नफा जो असतो तेवढाच मी घेतो, 11% सुद्धा मी घेत नाही. त्यामुळे केमिस्ट लोकांना ते विकायचा आनंद नसतो. त्यांना 2 बाटल्यावरती 4 बाटल्या फ्री मिळतील का याच्यात आनंद असतो. इथे कोणी केमिस्ट असेल तर त्यांना माहिती असेल शेवटी हा व्यवहार आहे, तो नाही जमत. पण तुम्ही मला नंबर दिला आहे, मी माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. त्याच्यावरती तुम्हाला घरपोच मिळायची व्यवस्था आम्ही केली आहे. रोज माझ्याकडनं 50 ते 80 पार्सल देशातली आणि 10 ते 15 परदेशातली जात असतात. आणि ज्याला ते कळतं ते घेतो. फक्त मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यांमध्ये उष्णता जास्त असते. त्याच्यामध्ये आम्ही कुठलंही सॉल्वंट टाकत नाही, कुठली गोष्ट टाकत नाही की ज्याच्यामुळे ते पातळ होऊ नये. ते पातळ झालं हेच त्याची खरी सत्य परीक्षा असते, ती आम्ही पाळतो. आम्ही 8 महिने त्याच्यामधनं पैसे कमवतो, 4 महिने कमवत नाही. ते 4 महिन्यामध्ये, कारण ते पार्सल उन्हात आणायचं असतं, त्याला ऊन लागतं, त्याच्यामुळे ते पाघळतं. म्हणून तुम्ही द्या, कधी द्या, आनंदाने. आणि आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवा आणि बाहेर काढून ते थंड करून वापरा, काही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही कशा करता वापरता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. नाही, मला मामाने पण सांगितलं होतं तळपायांना लावण्यासाठी किंवा स्किन. शतधौतघृताचा एक उपयोग सिनियर सिटीजन आहे म्हणून सांगतो. कानाच्या मागे पाडीच्या ह्या ठिकाणी जर तुम्ही ते लावलं आणि पायाच्या तळव्यांना लावलं तर 4-8 दिवसानंतर
तुमची व्हॅलियम किंवा झोपेची गोळी सुटू शकते, इतकी ताकद त्या उत्पादनामध्ये आहे. तुम्ही करून पहा. ज्याला झोप येत नाही, जो म्हणतो मला इन्सोमनिया झालं, रात्र जागा असतो, 12-12 वर्ष झोप न आलेले रुग्ण त्याच्याने शांत झोपलेले. घरच्यांना वाटलं गेला का काय, म्हटलं नाही तो जात नाही, काळजी नका करू, तो आहे व्यवस्थित. धन्यवाद. उत्तम व्यायाम, पायी चालण्यासारखा व्यायाम नाही तो याच्याशी दिलेला आहे, पण पहिला त्यांनी शाकाहार सांगितलाय, त्याच्यानंतर तो आहार दिलेला आहे. आणि तसा जैन बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यासक असल्यामुळे मी मांसाहाराचा फारसा प्रचारही करत नाही, पण जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी ते गोष्टी घेतल्या जातात, त्या दिल्या जातात. ज्याप्रमाणे युरिक क्रिएटिनिन वाढलेलं असतं, योगो जोशी सर बसताना वापरायचे त्या ठिकाणी. बोकडाचा एक अवयव असतो शरीरातला, तो वापरला आणि त्याचे क्रिएटिन 4-4.5-5ला पोहोचलेलं, 1.5 पर्यंत आलेलं मी पाहिले. अशा वेळेला ते औषध वापरायला काहीच हरकत नाही. आपण ज्या कॅप्सूल खातो या जिलेटिनपासून बनतात, प्राण्याच्या चरबीपासून, हाडांपासून त्या बनलेल्या असतात. कुठे शाकाहार मांसाहाराचा विचार करतात, पण हा कळायला लागतो. तुमचा प्रश्न, अश्वगंधा, शतावरी आणि सुंठ ही औषधं तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने घ्या, किंवा दररोज अर्धा चमचा एक वेळेला पाण्याबरोबर घेऊन पहा. 6 महिन्यांनी सगळे कपडे टाकून द्यावे लागतील, नवीन शिवावे लागतील. महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांच्या आयुष्यात येतोय, साधारणतः 50च्या आसपास, 45 नंतर. आणि या करोना काळामुळे बऱ्याच जणांचं व्हिटॅमिन डी आणि B12 कमी झालेलं जाणवतंय. तर याला आयुर्वेदिकमध्ये काही चांगला पर्याय आहे का? बरोबर प्रश्न आहे. घरामध्ये खूप छान पडदे आलेले, एअर कंडिशन आलेलं आहे, टीव्हीचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून दारं लावलेली आहेत. बांधकाम करताना पूर्व पश्चिम घरं बांधलेली नसतात. सूर्यप्रकाश घरातच येत नाही. घरातनं खाली उतरला की कारमध्ये बसला, स्कूटरवर बसेल तेवढाच काय सूर्यप्रकाशाचा संबंध, परत वाहनात बसतो जातो. जास्तीत जास्त सूर्यप्रकाश शरीराला मिळवा. व्हिटॅमिन डी अप्रतिम येतं, एका दिवसामध्ये येणार नाही, त्याला तुम्हाला आत्मसात करावं लागेल. सूर्योदयानंतरची 12 ते 14 मिनिटं ते जर किरणं तुमच्या अंगावरती आली तर शरीरातल्या व्हिटॅमिन डीची जी बेसिक मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे ती चार्ज होते, आणि ती चार्ज व्हायला सुरुवात झाली तर ते होऊ शकतं. आहारातनं आहे. आयुर्वेदामध्ये काही औषधं कॅल्शियमची दिलेली आहेत, त्याच्यामध्ये शंख, शिंपले, प्रवाळ या गोष्टींनी सुद्धा कॅल्शियम वाढतं, तेही तुम्ही घेऊ शकता. कॅल्शियम इस्टिमेशन करा आणि त्याप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता. कॅल्शियमकडे दुर्लक्ष होतं. कॅल्शियमचा हृदयरोगाशी सुद्धा संबंध असतो, तेही तुम्ही ध्यानात ठेवा, कारण कॅल्शियम कमी झाल्यानंतर अनेक वेळेला हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये सुद्धा ते कॅल्शियम कमी सापडतं. जे शाकाहारी असतात त्यांचं B12 कायम कमी असतं. जे 500 ते 700च्या रेंजमध्ये पाहिजे ते 300-310 ह्या रेंजमध्ये सापडतं. त्या ठिकाणी त्यांनी इंजेक्टेबल्स घेतली पाहिजेत. केमिकलचं जे B12 असतं, जे रसायनांपासून बनवलेलं, तेही घेतलं पाहिजे, पण ते वैद्याच्या डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली घेतलं पाहिजे. जे बीट आपण म्हणतो, बीटचा मी केलेला अनुभव सांगतो तुम्हाला आणि मग विषयाकडे थांबतो. बीटमध्ये B12 चांगलं आहे, सगळं लाल आहे, ते सगळं चांगलं आहे, पण ते बीट तयार करण्याच्या शेतामध्ये जर तुम्ही गेलात ना तर त्या बीटचा उपयोग शरीराला मारकच ठरतो. बीट उकडून घेतल्यानंतर तुम्ही चव घ्या आणि थोडंसं वरती पाणी पिऊन बघा, तुम्हाला त्या बीटला टाकलेल्या केमिकलचा सुगंध 100% येणार, म्हणजे दुर्गंध म्हणून आपण त्याला, ती चव त्या ठिकाणी लागणार. तर B12 करता इंजेक्टेबल्स, औषधं, आयुर्वेदिक औषधं आणि सूर्यप्रकाश एवढं बेसिक घ्या, त्याचं एस्टिमेशन करा आणि डॉक्टर जे सांगतील त्याप्रमाणे तुम्ही घ्या. आयुर्वेदामध्ये जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये अनेक वनस्पतींमध्ये कॅल्शियम आहे. शेवगा असतो ना आपला, शेवग्याचं सूप घ्या तुम्ही, हायेस्ट कॅल्शियम. पण ते मोरिंगा लीफ आलं ना मग ते भारी वाटतं आपल्याला, आणि ते मल्टी स्टोअरमध्ये 450 रुपयाला तो शेवग्याचा पाला विकतात आणि त्याचं सूप घ्या आणि ते उकळून प्या सांगतात. पण आपल्या आईने केलेली शेवग्याची भाजी नाक मुरडून आपण खातो. तो खा ना शेवगा, तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने खा. शेवग्यासारखी सडपातळ बायको पाहिजे, मग शेवगा का नको खायला? पंचकर्म कोणी केलं पाहिजे बघ? मी माझ्या भाषणात मुद्दामून पंचकर्म करण्यापूर्वी जी त्याची काही भूमिका सांगितलेली आहे, आहार 7 दिवसाचा जो प्रकार सांगितलेला आहे, हा पंचकर्माच्या एकाही दुकानात केला जात नाही. मी पंचकर्माचं दुकान म्हणतो त्याला. जर तुम्ही सेवा संघाच्या ठिकाणी गेला, जर तुम्हाला वमन करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अगोदर आहारामध्ये बदल करायला सांगितला जातो.
आहार अशा अशा पद्धतीचा 7 दिवस घ्या, या घटकांचा घ्या. ज्या दिवशी वमन करायचं असेल त्या दिवशी हे एवढेच पदार्थ तुम्ही खाऊन या. दही खायला सांगतात, तीळ खायला, अनेक गोष्टी आहेत. त्यातले वैद्यराज साक्षात चरकाचार्य धन्वंतरी तुम्हाला सांगतील. वमनाचं शिबिर घेतात, 2-3 पेशंट येतात सर. पंचकर्मा करता बस्ती घ्यायला सांगतात, त्याच्यामध्ये येत नाही. पावसाळ्यामध्ये तो घटना करायला पाहिजे. ज्याप्रमाणे बर्फ वितळतो त्याप्रमाणे शरीरातला कफ वितळतो वसंत ऋतूमध्ये, त्यावेळेला वमन घ्यायला पाहिजे. जीव फोडून सांगतात वैद्य लोक की तुम्ही ते घ्या. मी एक केलेला प्रयोग सांगतो तुम्हाला. आपण चंद्राकडे पाहून एक पौर्णिमा साजरी करतो. कोणती पौर्णिमा? कोजागिरी पौर्णिमा करतो, बरोबर आहे. कोजागिरी पौर्णिमेमध्ये आपण दूध पितो. आपण ते दूध भांडं उकळतो, केशर विशर सगळं घालतो. सुहाना कंपनीने जाहिरात केलेली असते त्या काळात तो मसाला आणतो, तो घालतो त्याच्यामध्ये. ते आपण टेरेसवरती ठेवतो आणि सगळे सोसायटीचे लोक एकत्र करून आपण दूध पितो, सामोसा खातो त्याच्याबरोबर. ते जे दूध असतं ते पिण्याचा तो पित्ताचा काळ सांगितलेला आहे चरकाचार्यांनी. आणि ज्यांना ज्यांना रक्ताचे विकार होतात त्यांनी त्या कालावधीमध्ये रक्तमोक्षण करायच्या ऐवजी ब्लड डोनेशन करावं. मायग्रेन सारखे विकार वर्षभर तुमच्या जवळ येत नाही. कोजागिरीच्या अगोदर 2-3 दिवस आणि कोजागिरीच्या नंतर 2-3 दिवस, म्हणजे चंद्राचा जसा जसा कोर वाढत जाते आणि उतरत जाते त्यामधल्या 7-8 दिवसामध्ये तुम्ही शीतद्रव्य, ज्याला आयुर्वेदात म्हटलेली आहे, दूध आहे, अनेक लोण्यासारखी त्या तुम्ही घ्या. आणि रक्तमोक्षण करायच्या ऐवजी तुम्ही रक्तदान करा. तुम्हाला निश्चित कोजागिरी हा तुम्ही ध्यानात ठेवा. पंचकर्माचा विषय होता म्हणून सांगितलं की 5ही कर्मांना पूर्वकर्म सांगितलेली आहेत. ती केल्याशिवाय तुम्हाला पंचकर्म करायचं नाही. ही जी पंचकर्माची दुकानं थाटलेली आहेत ते शरीराला फक्त चोळून देतात, थोडंसं उलटीसारखं करून देतात. मी स्वतः खडीवाल्या वैद्यांकडे पंचकर्मांचे पेशंट पाहिलेले आहेत. त्याच्यातली जी औषधं दिल्यानंतर, जे पंचकर्म झाल्यानंतर जे वमन झालं त्या वमनातनं 1.5 मीटरच्या कफाच्या तारा काढलेल्या आहेत, त्या मायक्रोस्कोप खाली तपासलेल्या आहेत. बोला ताई. तुम्हाला वाताचा त्रास होतो. वाताचा त्रास, युरिक ऍसिड, साधारणपणे हा पर्सनल प्रश्न आहे, पण त्याचं जर उत्तर पाहिजे असेल सेवा संघात जायचं, त्या कॉलेजला जायचं, त्या हॉस्पिटलला मिळू शकतं त्याच्यामध्ये. पण ह्या गोष्टी का वाढल्या युरिक ॲसिड, त्याचा संदर्भ हा तुमच्या आरोग्याशी, आहाराशी, पिण्याच्या पाण्याशी, बोरच्या पाण्याशी, अनेक घटकांशी असतो. तोही तुम्हाला रूल आउट करावा लागतो. जाहीर ठिकाणी मी त्याची चिकित्सा सांगितली, ज्याला तो नाही आहे तो दुसऱ्या दिवशी जाऊन जर त्याला युरिक ॲसिडचा मित्र सापडला तर तो डॉक्टरच बनतो त्या ठिकाणी, म्हणून मी सांगत नाही.